व्हिडिओमध्ये आपण पीटर ट्रेडमधील द्वितीय वर्षामध्ये असणाऱ्या हायड्रॉलिक ट्रेनर किट, ठीक आहे, याचं एक प्रॅक्टिकल आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये या प्रॅक्टिकलचं नाव आहे ॲक्च्युएशन ऑफ द डबल ॲक्टिंग सिलेंडर। हे जे तुम्हाला ट्रेनर किटमध्ये दिसतंय, ठीक आहे, हे काय आहे? डबल ॲक्टिंग हायड्रॉलिक सिलेंडर, ठीक आहे। ह्याचं वर्किंग आपल्याला पाहायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। विथ द हेल्प ऑफ 4x2 लिव्हर ऑपरेटेड वॉल, ठीक आहे। वॉल कुठला यूज करायचा आपला? डायरेक्शन कंट्रोल वॉल, 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल, ठीक आहे। तर याच्या सुरुवातीला आपल्याला एक सर्किट डायग्राम ड्रॉ करायची असते, ठीक आहे। सर्किट डायग्राम जर आपण नीट पाहिली, ठीक आहे, तर याच्यामध्ये डबल ॲक्टिंग सिलेंडर या ठिकाणी तुम्हाला 2 पोझिशन मध्ये दिसतंय, ठीक आहे। वॉल कुठला यूज केला आपण? 4x2 लिव्हर ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल, ठीक आहे। मीन्स 4x2 मीन्स नंबर ऑफ पोर्ट्स किती आहे त्याच्यामध्ये? 4, राईट। A, B, P आणि T। P म्हणजे काय असतो? प्रेशर पोर्ट, राईट। T म्हणजे काय असतो? रिझर्वायर किंवा संपला, ठीक आहे। A आणि B काय असतात त्याचे? आउटपुट। याचे नंबर ऑफ पोर्ट्स किती आहेत? 4 आहेत। आणि याच्या डायरेक्शन किंवा आपण ज्याला पोझिशन म्हणतो ह्या किती आहेत? 2 आहेत। ही एक पोझिशन आहे या वॉलची आणि ही दुसरी पोझिशन, ठीक आहे। पहिल्या कंडिशन मध्ये काय होतोय? सिलेंडर तुमचा राईट साईडला मूव्ह होतोय, म्हणजे 2 मोशन, ठीक आहे, ॲक्च्युएशन पोझिशन। आणि दुसऱ्या ह्या ह्याच्यामध्ये पोझिशन मध्ये, ठीक आहे, आपला जो पिस्टन आहे, ठीक आहे, हा कुठं मूव्ह होणार आहे? लेफ्ट साईडला, लक्षात आहे, ठीक आहे। अशा नंबर ऑफ पोझिशन किती आहे त्याच्या? 2 पोझिशन आहेत। आता फर्स्ट पोझिशन मध्ये, ठीक आहे, कनेक्शन कसं दिलं पहा। संप थ्रू कनेक्शन कुठे येणार आहे? फिल्टरला, फिल्टर थ्रू पंप, ठीक आहे। पंप थ्रू एक वॉल जो असतो हा कुठे जाणार आहे? हाऊस थ्रू प्रेशर रिले वॉलला, ठीक आहे। आणि एक जो असतो हा पी ला येणार आहे। पी म्हणजे काय? प्रेशर वॉल। पी म्हणजे कुठला असतो? प्रेशर पोर्ट, राईट, ठीक आहे। त्यानंतर बघा आता कनेक्शन या पद्धतीने आपण या ट्रेनर किट मध्ये देऊयात। बघा हा खाली संप आहे, राईट, ठीक आहे। संपला काय अटॅच असणार आहे? हा पंप आहे, ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक मोटर। त्याचे जे आउटपुट आहे, ठीक आहे, प्रेशर पंप, ठीक आहे, हे कुठे येणार आहे? तुमच्या जंक्शनला, ठीक आहे। जंक्शनचं कनेक्शन कुठे आले दिलेलं आहे? प्रेशर रिड्युसिंग वॉलला, ठीक आहे। हा जो तुमचा आहे हा कुठला पोर्ट आहे? मग प्रेशर पोर्ट आहे इनलेटचा। हा कुठे देतो आपण? या 4x2 हँड ऑपरेटेड किंवा लेअर ऑपरेटेड वॉल आपण यूज करणार याच्यामध्ये, ठीक आहे। 4x2 मीन्स पोर्ट्स किती आहे त्याच्यामध्ये? 4, राईट, ठीक आहे। इनलेट जो पोर्ट असतो हा कुठला आहे? मग प्रेशर पोर्ट आहे, हा पंप थ्रू आलेला आहे, राईट, ठीक आहे। आणि हा कशाने अटॅच केला आपण? ह्या ब्लॅक कलरचा पाईप, म्हणजे याला काय म्हणतो आपण? होस, राईट, ठीक आहे। बघा हा कुठे दिलेला आहे? प्रेशर पोर्टला, पीला, राईट। आणि हा जो टी आहे, टी म्हणजे काय? रिझर्वायर, ठीक आहे। हा कुठे जाणार आहे तुमचा? परत संपला जाणार आहे या थ्रू इथं खाली, राईट। आता याचे आउटपुट 2 आहेत, ठीक आहे। 4x2 चे आउटपुट किती राहिलेत आता? 2। त्यापैकी ए जो पोर्ट आहे हा आपल्याला कशा अटॅच करायचा आहे? डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या लेफ्ट साईडला। कुठे अटॅच करायचा आहे? लेफ्ट हँड साईडला। कशाच्या? डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या। बघा हा आपला कुठला पोर्ट आहे? ए पोर्ट, ठीक आहे। याचं कनेक्शन कुठे द्यायचं आपल्याला? डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या फर्स्ट पोर्टला, राईट। त्यानंतर दुसरं आउटपुट जे आहे 4x2 चं, ठीक आहे, हे होस थ्रू आपल्याला कशाला अटॅच करायचं आहे? सिलेंडरच्या राईट साईडला, ठीक आहे। हा बी पोर्ट आहे बघा, आउटपुटचा बी पोर्ट कडे अटॅच करतो आता मी होस थ्रू, ठीक आहे। हा कुठे अटॅच करायचा आपल्याला? हा डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या सेकंड पोर्टला, ठीक आहे। लक्षात आलंय सर्किट डायग्राम कसं आपण अटॅच केलंय, ठीक आहे। काय केलंय डबल सांगतो बघा, ठीक आहे। हा जो प्रेशर पोर्ट आहे आपला, हा, ठीक आहे, हा इनलेट आहे आपला। हा पी म्हणजे काय? प्रेशर पोर्ट आहे, ठीक आहे। हा कशाला दिला आपण? पी पोर्टला 4x2 च्या, राईट। टी जो असतो हा रिझर्वायरला, म्हणजे कुठं जाणार आहे? माघारी आपला संपला, राईट। आणि याचे आउटपुट 2 आहेत, ए आणि हा बी, ठीक आहे। ए जो आला आहे तो आपल्याला कुठे देतो आपण? आउटपुट कुठे देतो याचा? डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या एका पोर्टला, लेफ्ट साईडच्या। आणि जो बी पोर्ट आहे आउटपुटचा, ठीक आहे, 4x2 वॉलचा, ते कुठे देतो आपण? डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या दुसऱ्या पोर्टला, सेकंड पोर्टला, राईट साईडला, ठीक आहे। लक्षात आले कनेक्शन, ठीक आहे। आता जेव्हा आपण, ठीक आहे, पंप चालू करतो ऑन ऑफ स्विच ना, ठीक आहे, ऑन काय केलं जाईल? सुरुवातीला हा आपला लिव्हर आहे, 4x2 चा काय? हा लिव्हर आहे, ठीक आहे। बघा स्टार्ट जेव्हा करतो मी, तर स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रेशर इंडिकेट करेल, ठीक आहे। हे काय आहे तुमचं? प्रेशर गेज आहे, ठीक आहे। इथं प्रेशर दाखवणार तुम्हाला, ठीक आहे। बघा आता इथून हे जे प्रेशर आहे, फ्लुइडचं प्रेशर, हे कुठं आलेलं आहे? 4x2 वॉलमध्ये, ठीक आहे, राईट। आता जेव्हा मी लिव्हर ऑपरेट करतोय, ठीक आहे,
पोझिशन किती असतात त्याच्या 2 पोझिशन आहेत ठीक आहे. आता सध्या दुसरी पोझिशन आहे ठीक आहे. आता बघा जेव्हा मी लेवर ऑपरेट करतो खाली बघा पहिली पोझिशन बघा बघा जेव्हा पोझिशन ऑन केला मी ठीक आहे लेवर ऑपरेट केला त्यावेळेस प्रेशर कुठे आलेला आहे या ए बोर्ड कुठे येणार आहे लेफ्ट साईडला बरोबर ना हो आले ना ठीक आहे लेफ्ट साईडला बघा डबल दाखवतो तुम्ही बघा जेव्हा मी ऑपरेट करतोय तेव्हा प्रेशर त्या पोर्ट थ्रू येथून कुठे येणार आहे लेफ्ट साईडला डबल ऍक्टिंग सिलेंडरच्या त्यामुळे तर प्रेशर क्रिएट होईल आणि पिस्टन कुठे जाणार तुमच्या Right side ला. बघा लेवर ऑपरेट करतो मी बघा 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 पिस्टन कुठे चालला आपला राईट साईडला ठीक आहे. आता हा लिव्हर मी सोडलाय कारण की नाही आता दुसरी पोझिशनसाठी मला लिव्हर काय करावं लागेल सोडावं लागेल रिमूव्ह करावं लागेल ठीक आहे. बघा रिमूव्ह केल्यानंतर काय होणार आहे पिस्टन पिस्टन जे आहे आपलं हे प्रेशर जे आहे ठीक आहे हे बी पोर्ट थ्रू पोझिशन काय होणार चेंज होणार ना त्याची ठीक आहे. बघा इथून हे इकडे येईल प्रेशर आता बघा लिव्हर सोडतो आता मी बघा हे प्रेशर इथं बिल्टअप झालं प्रेशर आणि तुमचं पिस्टन कुठं होतंय पुन्हा लेफ्ट साईडला ठीक आहे असं ना या ठिकाणी दाखवलंय बघा या ठिकाणी पहिली पोझिशन होती आपली राईट हा ए पोर्ट थ्रू कुठं जात होता हा पी पोर्ट थ्रू कुठं होता हा कनेक्शन ए ला आणि ए थ्रू लेफ्ट साईडला आणि ह्या ठिकाणचं जे ऑइल होतं हे कुठं आलेलं आहे संपला बी थ्रू. दुसऱ्या पोझिशनमध्ये जेव्हा आपण लिव्हर ऑपरेट करतोय त्यावेळेस डायरेक्शन काय झाली याची पोर्टची चेंज झाली बरोबर ना दुसऱ्या पोझिशनला यावेळेस पी पोर्ट थ्रू कुठे येणार तो बी ला ठीक आहे म्हणजे ह्या ठिकाणी इकडून राईट आणि त्यामुळे प्रेशर क्रिएट होऊन पुन्हा तो कुठं जाणार आहे तुमचा पिस्टन लेफ्ट साईडला म्हणजे हा लेफ्ट साईड इकडे होणार आहे. लक्षात आलंय ठीक आहे थँक्यू.